ना अक्षरांची ओळख ना कधी शाळेचं दार पाहिलं, पण तरी सुद्धा लग्नानंतर घरच्या घरी शिकून रामायण महाभारत इतकंच काय तर तुकोबांच्या गाथेंच्या ओव्या सुद्धा लीलया पाठ करणाऱ्या गंगा चखाले खऱ्या अर्थानं आधुनिक सावित्रीबाई। त्यांच्या या जिद्दीला खंबीरपणे साथ देणारे ज्योतिबा नेमकी कोण आहेत ते पाहूयात या रिपोर्टमधून। गंगा चखाले सावित्रीमाई सारखी जिद्द उराशी घेऊन लढा देणाऱ्या। लढा होता आयुष्यात खंबीरपणे उभं राहण्यासाठीचा। सर्वसामान्य घरातला जन्म आणि दारिद्र्याचं मळब दाटलेलं आभाळ डोक्यावर। बीड जिल्ह्यातील कडसे हे त्यांचं मूळ गाव। घर अजूनही गावकुसाबाहेरच। लहानपणी शिकण्याची खूप इच्छा, पण परिस्थितीनं शाळेची दारं बंद केलेली। लहानपणापासूनच जातीयतेचे चटके भवताल भाजायचे आणि आयुष्यात आले संदीप चखाले। वयाच्या 15व्या वर्षी संदीप चखाले यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि गंगा यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं ज्योतिबा आला। हे म्हणायचे महात्मा फुले सारखं मी शिकवीन आणि काही सावित्रीबाई फुले सारखं तो शिकायचं, पण मला काही समजत नव्हतं महात्मा फुले कोण सावित्रीबाई फुले कोण। आता लक्षात आले, पण आता मला सगळं कळतंय। घरी वारकरी परंपरा असल्यानं संतांनी नेमकं काय लिहिलंय याचा अर्थ काय हे जाणून घ्यायची प्रचंड इच्छा असायची, पण अक्षर ओळख नव्हती। त्यामुळे लग्नानंतर गंगा चखाले बाराखडी गिरवू लागल्या। हळूहळू वर्तमानपत्र आणि पुस्तकही वाचू लागल्या। आता मात्र ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत आणि तुकोबाची गाथाही त्यांनी वाचून काढली आहे। इतकंच नाही तर त्यातल्या अनेक ओव्याही त्यांना अगदी तोंडपाठ आहेत। लग्न झालं तर लय यांनी 4-5 दिवसातच मला ते हे आणले, ते उजळणे नाही का 12 हा ते मोठे मोठे अक्षर ते आणले आणि मग त्यांनी असं नाही असं तसं तसं सांगितलं मला। सांगितलं तर नवीन नवरी असताना शिकवलं मला। असं नाही की मी लय जुने झाले आणि हे 16 दिवस इकडे होते तरच त्यांनी उजळणे आणून दिली। तुला काय कळतं यातलं असे टोमणे संदीप चखाले यांनी कधीच मारले नाही। या उलट तू हे शिकलं पाहिजेस असा अट्टहास संदीप चखाले यांचा असायचा। नवऱ्याच्या साथीमुळेच आज त्या खंबीरपणे उभ्या आहेत। माणसाच्या विचारात आणि म्हणजे मला असं वाटतंय जे शिक्षण घेतलं तर माणसामध्ये एकदम तो तर ज्ञानी होतोच, त्याची एक विचार करण्याची क्षमता वाढते आणि शिक्षण हा तिसरा डोळा असल्यामुळे ना माणसाचं आयुष्य बदलून जाऊ शकतंय, त्याचं परिवर्तन चांगल्यामध्ये होऊ शकतंय। गंगा चखाले आता कचरा वेचक म्हणून काम करतात। या कामाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांची कायमच धडपड सुरू असते। म्हणूनच जातीचा, सामाजिक व्यवस्थेचा आणि आर्थिक परिस्थितीचा कचरा साफ करत गंगा चखाले यांनी पती संदीप चखालेंच्या मदतीनं संपूर्ण कुटुंबाची वाट खऱ्या अर्थानं नितळ करून टाकली आहे। अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे।